रे तू आता आला काय शांतपणा करून राहिला? नाही नाही तू आहेस. त्याच्या बापानं कमावून ठेवलं त्याचेच पोट्टे गावात लफडे करतात, त्याच्याच पोरी गावात उतू येतात. ते माहिती किती चुपचाप बसून आहे. एवढंच पोरगा आहे की पोरगी, मुलगा आहे की मुलगी? अरे बोल ना. 100 दे. ये रे ये मग ये लवकर. पोरगच आहे. आजकाल पोट्टेन पोरी ओळखूच येत नाही. 2 पैकी हे 10 रुपयाचं, हे 100चं. 2 पैकी मागचे बोलू नका, त्याला अक्कल आहे. थांब ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरचं तोंड दाब. ओढ ना काय पाहिजे पाहिजे बाबू, तू मायवर गेला की बापावर गेला याच्यावरच तो ओळखू येते. बाय घे लवकर काय पाहिजे. ओढ टाळ्या. अरे निवडून देताना एवढ्या पोराईसारखी अक्कल नाही वापरत आपण. त्यानं जसे तुम्ही हसले, कोणतं कुत्रा आहे रे, कोणाचा आहे रे, थांबे हळा. ते पाय कुत्र्याले गती. तुले 100चे नोट देऊन राहिलो तर कुत्र्याले सहन नाही होऊन राहिलं. कुत्र्याले गती, शेजाऱ्याले प्रगती सहन नाही होत. लक्षात घे. घे. कोण्या कंपनीचं बियाणं आहे ते रे इकडे? ओय पाठव. ओय ओय ये नोट घेऊन चालला का तू? वापस दे. तुझं नाव काय बेटा? हा हे बोल. देवांशू. देवांशी. देवांशी. हा तुझ्या मम्मीचं? आरती. आरती. आरती आरती आरती. बर. हा तो बाप देव आहे का मग? हा पप्पाचं नाव? आणि मामा पूजा आहे का? तुझ्या पप्पाचं नाव? अमोल. 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 आडनाव? राऊत. हा राऊत. 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 म्हणजे आपलीच पार्टी आहे ओबीसी. धन्यवाद. बसा. बस. काय लेकरात फरक आहे. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. आणि एवढा चुपचाप बसून आहे तू एकदम. काऊन तर त्याच्या बापाची ओर कमाई नाही ना. तेच तर आहे ना. तुम्ही पाहून घ्या, पुलगात कोणाचे पोट्टे माजल्यासारखे करतात, वर्ध्यात कोणाचे पोट्टे माजल्यासारखे करतात. त्याच्या बापानं हरामाचं कमावलं, त्याचे पोट्टेन पुरी लफडे वाजत पैदा होतील. लिहून देतो. सत्यपाल काऊन नाही झाला लफडेबाज? नाही तर आतापर्यंत तो 2-3 पोरीचे लफडे बाहेर यावं लागत होते. विकणारा महाराज नाही मी. पहिली गोष्ट तर महाराजच नाही, सोंग ढोंग केले नाही, माई मिरवणूक नाही काढू दिली मी कधी. ते काही लोक वाजत गाजत गावातून नेता. म्हणतो तुम्ही न्या, हे माई गाडी घेऊन जा, मी चाललो इथून. म्या बायाले पाय नाही धुवलेले कधी. नाही तर महाराजचे पाय धुवा आणि त्याचं तीर्थ प्या. हा इतका मॅटपणा काऊन करता तुम्ही? अब एक पुस्तक वाच, त्या महाराजचे पाय धुया टाइम बर्बाद केल्यापेक्षा. पाय धुयाच्या पाण्यानं काय फरक पडीन? हे तुकडोजी बाबानं गाडगे बाबानं नाही केलं रे. काही गावात तर महाराजचं अंग धुतात, महाराजचं अंग धुतात. समजा तो अंग धुता धुता मुतला नाही. तुमच्या अंत करणारे विचारा, चिकित्सा करा ना. खरं बोलते सत्यपाल की खोटं बोलते? आई खरं आहे की नाही? तुम्ही अंग धुवून त्याचं तीर्थ पेता आणि तो समजा मुतला तर त्याचं मुतही तीर्थ पेता. म्हणून तुकडोजी बाबा सांगता, साधू काही हॉटेलचा चहा पाणी नाही, साधू मला मान. म्हणून साधू कोणाला म्हणावं? तुकाराम महाराज, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, चौथा महार, शहीद बिरसा मुंडा, शिवाजी राजे हे आमचे खरे भगवंत आहे. ज्योतिबा फुले, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, अरे अण्णाभाऊ साठे,
हे आमचे गुरु आहे. आता भोई समाजाचे 2 महाराज तयार आहेत. अक्षयधार पवार आणि एक आहे पवनपाल फुकट. इतके कलाकार तयार झाले, 50 पाल तयार झाले. आता माय खंजेऱ्या फेकल्या होत्या मोजरीमध्ये या आश्रमवाल्यानं. काऊन फेकल्या मालूम आहे? माई वाह वाढली होती शिंप्याच्या पोराची. माई जात आहे लहान. गावात गरीबाचं पोरानं कधी चांगले गाणे म्हटले तर गावातले रानबोके 1 रुपया नाही देत त्या. मग मी रडत जाऊ, आई म्या गाणे चांगले म्हटले होय पण मला 1 रुपया नाही दिला. माई म्हणे तू काय पोलीस पाटलाचा आहेस? तू काय सरपंचाचं बियाणं आहेस? तू काय उपसरपंचाचा आहे? तू काय सोसायटीच्या डायरेक्टरचा पोरगा आहे? तू गरीबाचा शिंप्याचा पोरगा, कुंभाराचा, नाव्याचा, केल्याचा, कुंड्याचा, माळ्याचा, धनगराचा. भाऊ दिवस बदलतात म्हणून म्हणतो तुम्ही तरुणांनो दारू पिऊ नका. कोण्या पोरीच्या प्रकरणात पडू नको. पहिले शिक, पहिले पोलीसवाला होय, पहिले डॉक्टर होय, पहिले तहसीलदार होय, मग तुले जे पाहिजे त्या जातीची करणं. अबे हलकट्या पहिले कायले हलकटपणा करत. मैंने प्यार किया मार खाचीन कुत्र्याचा. तुले प्रेम करायचं आहे ते डॉक्टर होय आणि तुले पाहिजे ते. मा पोराले म्हणू मी मा मुलगा डॉक्टर आहे. तुम्हाला काय वाटते? मैं गुरुजी मा घरी राहिले तेही पैसे घेतले गुरुजी जवळून. मी 500 रुपये महिना होता ना तुम्हाला. सोडला काय महाराज ना? भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू. 500 रुपये महिन्यानं गुरुजी मा घरी होते भाऊ खोलीवर. आणि गुरुजीले पहाडात टाकलं होतं. गुरुजीनं नाही म्हटलं. मला सेवा करायची आहे आदिवासीची. कारण तुकडोजी महाराजाच्या रक्ताचा गुरुजी आहे. आता असे गुरुजी कुठं भेटतात? ते विद्यार्थिनीवरच हात छापा करणारे गुरुजी लय भेटले. मग साने गुरुजी नाही भेटत. आता नाने गुरुजी पैदा झाले. म्हणून मी अशा गुरुजीले वंदन करतो. माय गुरु मानतो मी. लहानपणापासून माझ्या गुरु सारखे. म्हणून म्हणले गुरुजी मला प्रिय आहेत. अजून एक झाडे गुरुजी होते का? झाडे की कोणी होते? निंबोरा. मला त्याची आठवण. मी त्याच्या घरी गेलतो. हे तुम्ही लोक वर्धा जिल्ह्यावाले म्हणा, अमरावतीवाले, गुरुदेवावाले फारच चांगले लोक. एवढी गर्दी आहे पण कागद पडला तर आवाज येऊन राहिला. हे कोणाची कृपा आहे? पाहिलं बाबा? हे फुले शाहू आंबेडकरांची माझ्या तुकडोजी बाबाची ताकद आहे की वाजेल खंजरी ती वाटे आम्हातली. अरे आई वाजेल खंजरी वाटे आम्हातली कधी. तुकडोजी महाराजाले पोटामध्ये कॅन्सरचा गोळा झाला आणि त्याला विचारलं महाराज तुम्हाला दुःख कोणतं आहे? तर तुकडोजी महाराज काय सांगत मालूम आहे? माझा माणूस हा माणूस झाला पाहिजे. समजले पोरांनो? माझा माणूस हा सच्चा माणूस झाला पाहिजे. माझी बाई सावित्रीबाई फुले, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई सारखी माझी बहीण झाली पाहिजे. फक्त 2 लेकरं, नवरा. त्यात सासू सासऱ्यानं काय वृद्धाश्रमात जावं काय? सुनबाई बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बाली आणि दाबाई दाची घोडी. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं तेरी तू मेरा. हा भावाचा आवाजच मस्त आहे भाऊ. पण गजाचा आवाज बाई सारखा आहे. पण याले हलकट समजू नका. 3 लेकर आहेत गजाननले. 2 पोरीवर 1 पोरगा. तुम्ही YouTube वर त्याच्या पोराचे गाणे आहे का? क्लासिकल म्हणते पियुष पाल, गजानन चिंचोळकर. आणि मै नात आहे 8 वर्षाची.
तुया एवढी नात आहे माई या ताई एवढी इतकी सुंदर गाणे म्हणते क्लासिकल. बाबू काल तिची परीक्षा होती अकोल्यात आणि हे कोणाची कृपा आहे मालूम आहे? समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली समुदाय गावामध्ये वातावरण निर्माण झालं. किती गोड ही प्रणाली समुदाय म्हणून प्रार्थनेने वेळ द्या. ग्रामगीता वाचा. तुमच्याकडे नसाल तर मा जाऊन घेऊन जा. फुकट देणार नाही. 50 रुपये. आता मी तुम्हाला बाहेर ग्रामगीता दिली तेलाचे भाव वाढून दिले. काय चट्ट 50ची ग्रामगीता दिली आणि 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयात केला. मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला 50 रुपये दिले, 100 रुपये दिले आणि तुमच्या मालाचे भाव डाऊन केले. हे असं कोण काही दिलं तर फसू नका. म्हणून सत्यपालले फुकट पुस्तक मागायचं नाही. 50 देजो ग्रामगीता नेजो, 50 देजो सत्यानाश नेजो. हे मी लिहिलं सत्यानाश. आपल्या समाजाचा सत्यानाश काऊन आहे ते कारण लिहिले. तुम्ही पहा बरं, या देशामध्ये न्यायाधीश कोणाचे पोर आहेत, कोणाच्या पोरी आहेत काकू सांगा बरं? सर्वात जास्त 50 रुपयाचं पुस्तक देतो मा बहिणीले. कोणाच्या पोरीन पोरं बाहेर देशात नोकरीवर आहेत, कलेक्टर आहेत, न्यायाधीश आहेत, कमिशनर आहेत, चार्टर अकाउंटंट आहेत. कोणाचे, कोण्या जातीचे? बोला लवकर. हा खरे आजीला हुशार. हे पुढी लय हुशार आहे हो माहिती. उभी राही. लय हुशार आहे हो मावशी. पण तुमची परिस्थितीत लय बदल पडला. लय वनवास होता, तुझ्या घरात खायची सोय नव्हती आणि आता आता बदललं तो आलं. शिक्षणामुळे बदललं तो घर. हो, तुमच्या वागण्यामुळे बरं अजूनही काम करतो. तुझी सून म्हणते राहू द्या ना, बसा ना, पण तरी किती मरमर करतो तू. या वा बरं. बँकेत फुल आहे बुडीच्या पैसे. आजी बँकेत आहे की पोस्टात आहे? खरं सांग, खोटी नको बोलू. मायच्या इमानानं तुकडोजी बुवाची शपथ आहे, बँकेत पैसे नाहीत. खोटी बोलता. वृद्धाश्रमाचा पगार येत नाही. श्रावण बाळ कुठे येते? बँकेत येते की डायरेक्ट हातात देते? मग बँकेत त्यातले पैसे जमा नाहीत. बोला बोला. सत्यपालाव मी माशी खोटी बोलली तर मावशी आहेत माही तू. माही सावत्र मावशी आहेस का तू? मग तरी पैसे आहेत की नाही बँकेत? पण होते की नाही? तू काय घुमवतो मला? बुड्याले घुमवलं तर मी तर तो पोरगाव. टाळ्या. काय आडनाव टाक मग. टाकाची माय आहे. धन्यवाद. मायमुखी मायमुखी म्हणा गजब आहे बाबा. पिठाची बरं तिचा चेहरा पाय. एवढं मोठं म्हातारं वय, जवान पोरीले तुया फेल करून टाकलं. इतकी चांगलं फेसबुक दिसून राहिलं. मी मा माईले वंदन करतो. माई बुडी तुझ्यासारखीच होती पण मेली. पण मरतानाही तशी नाही मेली माई माय. तुला काय वाटते जनरल बाई सारखी मेली काय माई माय? माई माय मेली तर मेडिकल कॉलेजले तिचं देहदान केलं नाही. तुझ्यासारखी नाही लिहून द्यायला पाहिजे. तू तर लय हुशार आहे. मग अशा टाइमले तू हुशारी कुठं गेली? देणं लिहून मी मेल्यावर माझं शरीर मेडिकल कॉलेजला देणे. पोरं त्या बॉडीवर शिकतील. हे पुण्य आहे ना. मेल्यावर 4 क्विंटल इंधन जाळा, तुपाचा डब्बा आणा, तूप आणा, घाल चुल्यात. मेल्यावर काय तूप करत? जिथे पाणी खोबरेल तेल नाही, खादू खादू पंजाब करून टाक. शांती आवला मालूम आहे? अरे झाडगावातल्या काही काही बायाची फेअर अँड लवलीची 4 महिन्यापासून भेट नाही झाली. पाय ना काही काही चेहरे कसे दिसतात. आता मावशी तुम्ही बोल नका डबल आता. म्हणजे दुसरं नाही काय होते मालूम आहे?
दुसऱ्या बाईले चार भेटत नाही, तो आला सत्कार तर होऊन गेला. मी जाणून साडी फाडी नाही दिली, खाऊन पिऊन ओके पोझिशन आहे. मी बरोबर चेहरा पाहून कोरळ भाऊ इरिगेशनले काय काम आहे. अरे ते माय लय हुशार आहे बा, पुरी नाही बोलून राहिल्या मुक्या पहिल्या, मग मरता घरात. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी दे कुर्बानी 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 कुर्बानी. अरे गजा तुले मरायचं आहे ना त्या देशासाठी मर रे. तू देशीसाठी काऊन मरत. काही काही पोपटे निरे देशीत. वर्धा जिल्ह्याची दारू बंद आहे म्हणजे दारू तर भेटते काय विचारते. म्हणून माझ्या तरुणांनो आज मला दारू द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या. कोण्या पुरी बाईवर प्रेम कराल तर बहिणीसारखं प्रेम करा, वाईट नजरेनं पाहू नका. अरे आज एवढे प्रकरण वाढले बाबू, एवढे वाढले, आता काय सांगावं, डायरेक्ट बोलता नाहीये. माय मावल्या समोर बसलाय. एवढं वाईट काम झालं. पोरीले पोरं चोऱ्या करून पैसे देतात. पहिले मोबाईल देतात, मग कपडे देतात, मग फुलगाऊन सेवाग्रामले नेतात. मग काय गांधीजी करत काय तिचं. लक्षात घ्या, पाप करू नका. आम्ही शिवाजी महाराज पंजाबराव देशमुखाच्या रक्ताचे आहो. आम्ही रामचंद्र धंगारेजीच्या विचाराचे आहो. आम्ही सुदाम देशमुखाच्या विचाराचे आहो. आम्ही बच्चूभाऊ कडूच्या रक्ताचे आहो. बाबू माझ्या तरुणांनो, कधी वाईट गोष्टीकडे कोण्या पोरीच्या प्रेमात वळू नका. अरे एवढी लायकी बनवा अभ्यासाची, एवढं शिका की 100 पोरी तुमच्या मागं फिरल्या पाहिजे. अबे आईना क्या देखते मियां, आईना क्या देखते मियां, खुद आईना बनो, दुनिया चेहरा देखे. अबे कॅमेऱ्याच्या समोर तू कायले तोंड घालत. माझे दररोज 500 फोटो काढतात. मी दिसलो की फोटो काढतात. का? आपली लायकी बनवा. तुमच्या संग फोटो काढले पाहिजे. असे जगा. ठाणेदार व्हा, पोलीसवाले व्हा, ग्रामसेवक व्हा, पैसे खाऊ नका. पटवारी व्हा, पैसे खाऊ नका. तुमच्या संग फोटो काढले पाहिजे. आणि अशी लायकी निर्माण करण्यासाठी कोण्या पोरीच्या चक्रात नका पडू. तू कायले शाळा कॉलेज सोडून काही पोट्टे पोरीले गाडीवर बसवते. काही ह्या झाडगावची गोट नाही काकू, तिकडची गोट नाही, अशा तोंडाले पट्ट्या बांधते पोरी. आता तुम्ही सांगा, असं बांधल्यावर कोणाची पोरगी कोणा संग गेली, तिच्यावर 4-5 जणांनी बलात्कार केला, कोणाला दोष देतात. पोराईचं चुकलं पण पोरीचं नाही चुकलं का? कायले जाऊन बसा. त्याला लाद दाखव, सँडल दाखव. त्यानं मोबाईल दिला तर घेऊ नाही, थापड दाखव. पण आपल्या मायबापाची इज्जत विकू नका. पोरांनो आणि तरुणांनो आणि तरुण बहिणींनो, एवढे प्रकरण वाढले आता. बरं तुम्ही म्हणता लग्न होईल बायान माणसं, शादीशुदा माणसं, त्याले नोटा जमा झाल्या की जुनी बायको बरी नाही दिसत. तो नवीन फेसबुकच्या मांगला तिले साड्या देते, कपडे देते, गाडीवर बसून नेते. स्वतःच्या बायकोले न्यायची लाज वाटते. कमी नाले आराम. हे आम्हाला महाराजांना नैतिकता शिकवली. पूर्वीच्या बायाच्याही बाबतीत सांगतो, जास्त मोबाईलवर कोण्या माणसाच्या प्रेम झालं. आणि नवऱ्याले तिनं मारून टाकलं. त्याला बोलावलं, मागचा दरवाजा उघडा ठेवला, गळफात दिला, नवरा मारून टाकला. पोरगा मेला म्हणून बाप
दुःखी झाला, सिरियस झाला बाप. एकुलता एक मुलगा मेला, पण मारला कोण? इनच बोलावलं त्या ड्रायव्हरले, दरवाजा मोकळा ठेवला, गळफात दिला, रात्रभर त्याच्या बेड गोविंद म्हणा गोविंद. अवघेची धरा छंद सोड मिनिटाचा हरिपाठ अविस्मरणीय 10 मिनिट. आनंद अनुभवती संत छंद. गजानन भाऊन मी 55 वर्षापासून एका जागी आहो. असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा. आमचे मित्र आहे तिथं आदरणीय दिनकर भाऊ देशमुख तथा मुकुंद देशमुख दोघही भाऊ आलेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या सुखादुखामध्ये इथून गिरोलीहून अकोटला येतात. मिलिटरीमध्ये होते ते. आता दोघही भाऊ व्यापारी आहेत, सुखात आनंदात जगून राहिले. मी देशमुख साहेबांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमात त्यांची खूप इच्छा होती की गिरोली को नहीं आते ना तुम, फिर या गावात या. तर मी देशमुख बापूला दोघही भावाला विनंती करतो. आणि गिरोलीवरून बरीचशी मित्रमंडळी आली, खूप प्रेम करतात बाबू. मी सर्व गिरोली गावाच्या मायबापांना धन्यवाद देतो. आणि एक फोटो देतो मी गाडगे बाबाचा, दिनकर भाऊंना आणि त्यांचे बंधू मुकुंदराव देशमुख. आणि हा यायचा आदर्श आहे. जसे आम्ही भाऊ भाऊ एकत्रित आहो. या ना 1 मिनिट. या वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. त्यांच्या घराच्या वास्तू शांतीला मी आलो. धन्यवाद. दिनकर भाऊ, माझ्या तब्येतकडे लक्षच देत ना तुम्ही. मला माझ्या हड्ड्यात दिसून राहिले. भारत माता की जय. बाबू धन्यवाद देतो दोघही बंधूंना. आणि जसे तुम्ही भाऊ राहता असे आम्ही अवघे जण भाऊ भाऊ एकत्रित राहू. आजोबा बसा ना, लगी वाटते. धन्यवाद. बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. हे भाऊ भाऊ एकत्रित राहा. हे तबला वादक कोण आहे मालूम आहे? आदिवासी आहे, गोवारी समाजाचे आहे. पण कशामुळे नातं जुडलं समजले महाराज? तू गाणे चांगले म्हणता महाराज, तुम्ही 15 दिवस माझ्या आश्रमात या, समजले? आणि 2-3 पोरं घेऊन या. 21 मे ते 4 जून. 21 मे ते 4 जून. माझी बायको मरण पावली 4 जूनला. मी तिच्या पुण्यतिथी निमित्त माझ्या आश्रमामध्ये संस्कार शिबिर घेतो भाऊ. कारण माझी आदत आहे. मी एकटा तरलो, याले एकटा महाराज झालो मोठा. काय साधता? माझे हे लहान लहान मुलंही यायचं जीवन बनलं पाहिजे. गुरुदेव सेवा मंडळाच्या मागचा उद्देश आहे आपण जीवनात बनावं. माझ्या बहिणीनंही तुम्ही जीवनात मोठ्या व्हा, कलेक्टर व्हा, तहसीलदार व्हा, एसडीओ व्हा, ठाणेदार व्हा, न्यायाधीश व्हा. कारण आपल्या कुंड्याच्या, तेल्याच्या, माळ्याच्या, धनगराच्या, बुद्धाच्या, आपल्या भोयाच्या, माना समाजाच्या, मातंगाच्या, मुस्लिमाच्या आपण काय मोठं होऊच नाही काय? याच्याच बियाण्यानं मोठं व्हावं का? यासाठी आम्हाला मोठं होण्याकरता अभ्यास करावा लागेल, पुस्तकं वाचावे लागतील. आणि म्हणून तो संदेश आहे बाबू तुम्हाला. मात्र घरातले भांडणं कमी करा. दोघं भाऊ एकत्रित आहो. याची माय अलग आहे तर मा बाप अलग आहे. पण गजाननचं मला नातं काय नाही. मी आवाज काढला की गजानन मांग येते. तू मेरी जिंदगी है तू. 55
वर्षापासून बजेट आहे ना. दिल तो पागल है, दिल दीवाना है, सारी जवानी में तूने दिए पाप भारी रे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. असं नातं आहे भाऊ. मिलो न तुमचे हम घबराए, मिलो तो आप चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. कोण जाईन घरी कीर्तन ऐकल्याशिवाय. ताकद नाही ना तुमची. एक जण घरी जाऊन दाखवा, एखाद्या बापानं घरी जाऊन दाखवा, एखाद्या काकानं घरी जाऊन दाखवा. 1 लाख रुपये हारतो. हाय कोणी घरी जाणारा? तुम्ही 1 लाख रुपयात विकणारे लोक नाही ना तुम्ही. नोट लेकर वोट बेचना अपने बेटी बेचे समान है. अरे 5 लाख रुपये देतो, कोणी घरी जाईन तर जातच नाही ना. तुम्ही गरीब जरूर आहे पण विकणारे लोक नाही. टिकाऊ आतील. मला मालूम आहे काकू काका काऊन नाही जात घरी. जोपर्यंत काकू इथं बसून आहे तोपर्यंत काका काही जात नाही. घराची चाबी तर काकू जवळ आहे ना. तुम्ही रुक्मिणी आणि हे विठोबा आहे. विठ्ठल रुक्माई विठोबा, विठोबा. रुक्माई, विठ्ठल रुक्माई, विठोबा, रुक्माई, विठ्ठल रुक्माई, विठोबा, रुक्माई. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री नामदेवा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. तुम्ही काय विचारानं प्रेम करता. बरं 55 वर्षात मार मार्केट कमी यावं लागत होतो ना. नाही ना. तेच तर सांगतो, माणसाच्या हातात आहे. आपली इज्जत बनवणं, आपली करणी गलत नका होऊ देऊ. आपलं काही महाराज लोक जेलमध्ये आहेत ना. आता तुम्हा पाहायला मालूम नाही काय, तो मारडीचा महाराज तो गरम तायावर बसला होता. शेकल्या गेल्यावर उसळला. तो मारडीचा महाराज जेलमध्ये आहे आता. त्या बाईच्या प्रकरणावरून तिच्या नवऱ्याची दारू सोडण्यासाठी. मला सांगा, दारू नवरा सोडून राहिला आणि बायकोले आश्रमात ठेवायचं काही काम आहे का? नवऱ्याची दारू बंद करायला बायकोले आश्रमात ठेवलं. 4 महिन्याची गर्भवती तिलेच करून टाक. देवाची कृपा. हे इतके महाराज लोक नम्री. अवघे महाराज नाही. तुमच्याही गावात कोणी महाराज असेल, मी त्याले नाही म्हणत. जो बदमाच असेल त्याले सोंबून. चांगल्या माणसाईले कायले कीर्तन लागू देता. माल कीर्तन त्यालेच सोमते ज्याचे डुप्लिकेट धंदे आहेत. म्हणून सांगतो, तो महाराज जेलमध्ये आहे. 4 महिन्याची गर्भवती आणि गरम तयार बसला. तो काय चिवते बनवते. अबे गरम तयार काय तूच बसतो. मी बसलो होतो गरम तयार. मी आयडिया केली. खालून तावा बोला केला आणि ते जाळा तावा असल्याच्यानं गरमच होत नाही लवकर. घेरे गजा हो ना. पेटो ना बाबू. आयडिया आहे. जगामध्ये जादू नाही. कोणाच्या मायनं दूध पाजली संत माल्यावर जादू करून पा. अरे 3 चाकू मारले मले या जातीयवाद्याईनं. तुकारामाले सोडलं नाही. तुकारामाले काय कमी त्रास दिला. ज्ञानेश्वर माऊलीच्या मायबापाले आत्महत्या करायला लावली यायनं जातीयवाद्याईनं. आम्ही उच्च आहो, आम्ही उच्च आहो, आम्ही उच्च आहो. काय तब्येत चोपत्या तू उच्च चिवत्या बनवता आणि आम्हाला फसवता. त्या बाईले बसवा खाली. बाई बस खाली. उभी नको राहू. दिसते बसन. तिच्या अंगात आलं वाटते. अहो बाई बसलं. बसन जा. उभी नको राहू बाई. आई उदोग उदोगंबा, आई तुझा उदोग, आई उदोग, उदोग, उदोगंबा, आई तुझा उदोग, उदो उदोगंबा, आई उदो उदो सावित्री. मला सांगा, नाव काढलं की एक वेळा तर काही मारतेच माणूस. तुझे देखा तो ये जाना सनम. पण बाबा हे चांगलं आहे का? आता मी काही म्हणू. वा बाई खाली बस म्हणलं. यायनं पाहावं लागत होत. पण तुमचं ऐकत नाहीत ना तुकडोजी बाबा. दिल है की मान म्हणून या मना
बाबा सांगतात काकू या मनाला म्हणा रे ध्यास धर हरिचा विसरुनी लक्षात याते मना रे ध्यास धर हरिचा ध्यास धर हरिचा विसरुनी लक्षात याते मना रे ध्यास धर हरिचा. जेव्हा जेव्हा आपलं मन बिघडलं मन वडाय वडाय त्याचं उसातलं ढोर जत उसातलं ढोर जत उसातलं ढोर तेव्हा या मनाला सतासंगाकडे लावा. चांगल्या वाचनामध्ये वेळ द्या, प्रार्थनेला वेळ द्या, हरिपाठाला वेळ द्या. आम्ही लहानपणापासून हे प्रार्थना करत करत इथपर्यंत पोचलो. पहिले एकच वाजवून आम्ही खंजेरियाची. तुम्हाला मालूम आहे तुकडोजी बाबाच्या जीवनावर चालणारा एक माळी समाजाचा महात्मा होता. त्यांचं नाव काय आहे सांगा बरं. पुरं जीवन जाळलं त्याईनं. लग्न केलं पण बायकोले बायको नाही म्हटलं. आपल्याला सुंदर बायको असूनही आपण वहिनी वहिनी करतच राहतो. त्या महात्म्याचं नाव तुम्ही सांगा. मोठ्या माणसानं तुकडोजी बाबाले पुरं जीवन अर्पण केलं. 92 वर्षाचे होते. 90 वर्षाचे होऊन मरण पावले. आणि त्याची बायको 92 वर्षाची झाली. आई ती नाही मरते. लोक नवऱ्याले नवरा नाही म्हटला. आणि त्याही मरेपर्यंत बायकोले बायको नाही म्हटलं. तिले मायचा दर्जा दिला. त्याचं नाव सांगा. बोला ना. खरे गुरु महाराज मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही आता नाही देवा काही अन्य मागणे मन तुझे झाले आहे तुझ्या दर्शने मन तुझ झाले आहे तुझ्या दर्शने. पूर्वी धन्यवाद. त्याचं नाव तुकाराम दादा गीताचार्य. मरेपर्यंत 1 रुपया कमावला नाही. नोटा जमा केल्या नाही. पूर्ण आयुष्य तुकाराम दादाला तुकडोजी बाबाले अर्पण केलं. टाळी. धन्यवाद गुरुजी. याले 100 रुपये दे ना. दे गजा जाऊ दे. अभि जाता जाता अटॅक झाला ना हो तर काय येते. जो माणूस मला तुम्ही सांगा 55 वर्षापासून गाडीतच फिरून राहिलो. एसटी गाडी घे मा घे. घे घे घे. हा, जय गुरु, घे. जय गुरु. हे असं करणं बाबा हे, हा. अबे घेणार रे. अरे घे घे. पाय घ्या. तुले निळा कलर आवडत नाही काय. निळ्या कलरचा राग येते काय. अरे कलर सर्वे एका पांढऱ्यातूनच पैदा झाले ना भगवा. पिवळा धनगराचा. आमचा ड्रायव्हर धनगरच आहे म्हणून तर पिवळा कलर. हाय हाय 22 वर्षापासून माझी गाडी चालवते. आणि लग्न केलं नाही या ड्रायव्हर साहेबानं. आणि माझा कार्यक्रम दररोज लाईव्ह करते. कधी युट्यूब कधी फेसबुक. करोडो लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारी बाबू. आणि एक भिकाऱ्याचं पोरग खायची सोय नाही. पंक्तीला घर तुटे. पंगतली वाट पाहू. आई आपल्याला कोण बोलावलं काय. गावातले रानबुके कायले बोलावतात गरीबाले बाया हो. मग वाट पाहून एखादा गावातला मोठा माणूस मेला की अवघ्या गावाले जेवायला बोला. मग आम्हाला हरिक येत जाय. गावातले मोठे मोठे माणसं पहिले मेले पाहिजे. अवघ्या गावाले जेवण भेटते ना. मग जेवायला गेलो तर खाले बुंदी आणत नव्हते. आम्ही पाहू बुंद्याची वाट. ते कुत्र कसं पाहते. आम्ही बुंद्याची वाट पाहू. पण हे मंदात चमचे राहते का. तुमच्या झाडगावात फिरते का कोणी. धोतर दुसऱ्याचं शर्ट तिसऱ्याचं. बाबू साहेबांना गरमान. या साहेबांना जिल्हा परिषद मेंबर आहेत. साहेबांना गरमान. हे पंचायत समिती मेंबर आहे यांना गरमाना. हा गावातला रानबोक आहे याला बुंदी द्या.
तुझ्या मायचा नवरा होता काय लग्नाच्या अगोदर कनेक्शन होतं का तुझ्या मायचं? अरे अवघ्याले वाढलं या भारतात नित्य वसुदे देवरती यशोदे. शाळेत गाणं म्हणू मावशी मी तुम्हाला 1 रुपये बक्षीस नव्हते दे आणि आता काय घेता मला लाखाईनं बक्षीस भेटले. आता मा घरात तुम्ही आले ना तर पुरं मकान मला पुरस्कारानंच भरेल आहे. खोटा बोलतो? हे म्या 6 लाखाचे फोटो वाटले आणि 8 लाखाच्या साड्या वाटल्या. दररोज 10 ते 12 साड्या वाटल्या. मला तुम्हीच पैसे देता ना. मा पोट्याले काय गरज आहे? मा धर्म पाळले पैशाची गरज नाही. त्याची कमाई डॉक्टर आहे ना तो आणि अभ्यासिका आहे आणि 100 पोराईचा ट्युशन क्लास चालते मा घरी. मी या विचाराचा निघालो म्हणून मा पोटही लफडेबाज पैदा नाही झाला. समजले? तुमचं गाव एवढं शांत काऊन आहे या विचाराचं नातं आहे ना. नाही तर गावचे गाव ग्रामपंचायतनं खराब झाले. नालीत पैसे खा, रोडचे खा, संडासात खा. पण तुमचं गाव चांगलं काऊन आहे? बंधूनो प्रार्थने चला, भगिनीनो प्रार्थने चला. जागूया आपुल्या माणूस केला, जागूया आपुल्या माणूस केला. त्या पत्रकार लोकाईले धन्यवाद द्यावा लागल. पत्रकार संरक्षण समिती गरीब निराधार विधवा व अपंग महिलांना 2 मशिनी दिल्या त्यानं. टाळ्या वाजवा. तुमच्या गावातले कोण होते न त्याचे? इंगोले काय? हा बाबाराव भाऊ इंगोले ना. आमच्या गावात पुण्यतिथी आहे त्यानं खेचून इकडे आणलं पत्रकार. मी इंगोले भाऊसाहेबांनाही धन्यवाद देतो आणि तुमच्या गावाले तर धन्यवाद. माहित तुम्ही बापाचा बावा. एवढ्या 16 वर्षाच्या अगोदर रात्री 12 वाजता खाऊ घातलं मला. तुम्ही जीव घातलं. कोणाच्या घरी जेवण होतं मला सांगा बरं? कोण्या माबाईनं स्वयंपाक केला? कोण जीव घातलं त्यावेळेस? हा गुरुजी ऐका. सार्वजनिक मध्ये जेवण होतं की कोणाच्या घरी होतं त्यावेळेस? मला ते आजही मा पोटातून आवाज देऊन राहिलं. रेखाताई मोरेकर आहेत का त्याच्या घरातले माणूस किंवा बाई? कोणी रेखाताईच्या घरातलं कोणी आहे का? एखादी बाई, मुलगी, हा. बहीण कोणी नाही? मग राय ना उभी बाई कोणी असंत घरातलं. अमरावतीला अमरावतीला आहेत का? म्हणजे अमरावतीला प्रमोशन झालं का? नोकरी वगैरे काही? मुलं बाळ? पाहिलं गुरुदेवा? रात्री 16 वर्षाच्या अगोदर गुरुदेवाचं काम करणार पोरग डॉक्टर झालं. ज्यानं होबासक्या केला त्याचे पोट्टे देशीत. त्याच्या मायले नेऊ, त्याच्या मायले नेऊ. इलेक्ट्रिकच्या खांब्याले म्हणते क्यूबे साले बीच में. पाहिलं? आता तरी यायच्याची नातं जोडा. प्रिय सद्गुरुनाथा येतचा बाबा इकडे कधी 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 कधी. चांगल्या विचाराचे घर पा. आनंद क्षण तरी. तुमच्यामध्ये कोणी पेत असन आजपासून देऊन टाका. मला शिवी द्या हे घे म्हणा गद्याच्या बच्चा. पण तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद. लहानपणी काय पेले बाबू? काय बोला. पेतात रे लहानपणी? बोला. तू काय पेला? तुझ्या मायचं दूध पेला. मग तुझ्या गावातले दारू पेत असतील तसे तर पेत नाही. पण हातपाय दुखले तवा पेता, लग्न असलं तवा पेता, इलेक्शन असलं तवा पेता, कोणी मेलं तवा पेता. पण तरी बाबू या वाईट व्यसनाला देऊन टाका. आणि एखाद्यानं उभं राहा. तुम्हाला कीर्तन झोंबत असल, एखाद्या तरुणानं खर्रा द्या, गुटखा द्या, तंबाखू द्या, दारू द्या. लग्नात फटाके फोडणार नाही म्हणा. कमी खर्चात लग्न करा. या ड्रायव्हरचं धनगराचं पोरगा आहे. याचा बाप सरपंच होता माझ्या गावचा. 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. त्याचा बाप असाही नाही पाहत. भूमिहीन झाला. पण पोरग चांगलं निघालं ना.
लग्न केलं ना तर मुलीवाल्याले आश्रमात आणलं माझ्या गावात आणि सामुदायिक लग्न केलं. तुम्हाला वाटते गजानन त्याच्या पोरीचे लग्न सामुदायिक माझ्या आश्रमात केलं आणि माझ्याही पोराचं लग्न कोर्टात लावलं. हे मस्ती नाही केली. लुंगीडान म्या बापाची तेरवी नाही केली आई. हे केस पेस नाही दिले म्या. पाहुणारले केस नाही नेले म्या. तुम्ही आपण मेलो आपले मायबाप मेले की तूप टाकता जिथे पण तेल नाही. का रे बापाला काय दिलं केस. अरे काय दिलं केस टकले टुकले करून. अरे बापाने द्यायचं आहे ना तर तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेला पैसे द्या. हे बाई मा बाप मरण पावले ना तर दरवर्षी 25,000चे लेटर बुक रजिस्टर काढतो आणि जाणून थांबे उभा रे. ए तुला दिले का पैसे. उभा रे 100 दे रे राम दे 100 दे. घे मग 2 पैकी. बापावर गेला की मायावर कोणावर गेला तू. मस्त बसेल आहे. काय कीर्तनामध्ये पाहणं म्हातारी बसेल आहे. लहान लेकरू बसेल आहे. किती लहान लेकर मायच्या मांडीवर लेकर बसेल आहेत. म्हणून मायबाप चांगले असले ना की लेकर चांगले पैदा होतात. बाप लफडे भात असला की पोट्ट लफडे भात पैदा होते. पण ज्याचा बाप दारू पेत असला त्याचे पोट्टे चांगले निघतात. हे लक्षात घ्या. टाळ्या वाजवा. कारण त्यानं बापाचं जीवन पाहिलं ना की या नंगाटानं अवघं गमावलं सहायच्या. आता आपण कुठं भिकारी बनतात. कुत्र्या परी एवढं कीर्तन ठेवलं. उद्याचा कार्यक्रम कोणता आहे मला पाहू द्या. आजचा माझा आहे नाही सत्यपाल. उद्याच सामुदायिक ध्यान आणि 6 तारीखला वाणीभूषण वाघ महाराजाचा प्रचार प्रमुख गोपाल काल्याचं कीर्तन आहे. महाप्रसाद आहे. भजन मंडळ आहेत आणि मिरवणूक वगैरे आहे. सुंदर कार्यक्रम ठेवला. पूर्ण गावात किती वाजले पाय घड्याळ पाय. म्हणजे उद्या परत कार्यक्रम आहे आपला. आणि आजच्या कार्यक्रमाला मी सर्वांना धन्यवाद देतो. झाडगाव येथे आमचे तबलावादक आहेत बाबू. यायचे चुलत सासरे आहेत इथं होते. डॉक्टर श्रीकांत सहारे गोवारी समाज. पाहिलं गोवाऱ्याचं पोरग पशुवैद्यकीय होते इथं डॉक्टर म्हणून. आणि ते यायचे चुलत सासरे. यायला पोरगी कशी भेटली हे नाही पाहिलं तुम्ही. पोरं तुम्हाला बायका धर लागत असतील तर लायकीनं जागा. तुम्ही म्हणतात मी पेतो खर्रा खातो गुटखा खातो मचम. मला संडासात गेले तो गेल्यावरही त्याचा वाद तसाच येते. म्हणून या तुकडोजी बाबा लिहितात उठा रे. काय फक्त व्यसनाचं गाणं आहे. झाला घरी कसा व्यसना उठ रे उठ तरुणा देहा. उठ तरुणा देहा. सोडा. म्हणून व्यसनाच्या दूर राहा. यायचं लग्न कट झालं सांगतो. मी कीर्तनातून सांगितलं की बुवा हे गोवाऱ्याचं पोरग आहे. गुरुदेव सेवा मंडळाचं आहे. प्रार्थना करणारे तबला किती मस्त वाजवते पाहिजे. लागा प्रार्थनेचा
याचा परिणाम आहे विद्यार्थी भावांनो. आता तू गाणे चांगले म्हणतो, अजून तो सोबती कोण आहे मंगा आई म्हणते काय काय तुले 100 रुपये दिले का? हा बरं. अजून कोण म्हणते रे? तूही म्हणत उभा राय बर म्हणून दाखव. मला लेकरायचा हरिक वाटते. अभे मले 1 रुपया नव्हते देत मागातले. मले वाटते कौतुक केलं ते पोरं मोठे होती. अरे मोजरीत खंजेऱ्या फेकल्या ना, मला आनंद वाटे. हे म्हणे उलट्या बाजून अपमान करते म्हणे. आणि आता कोणाकोणाचे पण करत. 50 पाल तयार आहेत आता. 250 लोक पोट भरून राहिले आणि कोणतं नुकसान केलं? इकडे समोर आहे. एक लाईन म्हणून दाखव. एक लाईन मार मारला. तो माईक घे, माईक घे, माईक माईक घे. कोणतं भजन आहे ते भजनाची एक लाईन म्हणून दाखव. हा काही म्हणणं कोणतं म्हणू मग काही म्हणतो. जे ते म्हण. सैराटचं म्हण. हा सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे ना किसको न, गुरुदेव सेवा मंडळ. बिना तेरे ना किसको गुरुजी हा 16 वर्षाचा परिणाम आहे. ही करनदार है, दुनिया का तू ही है, बिना तेरे ना किसको लगा पार, बिना तेरे ना किसको. आता लक्षात. आता तरी माय बापानं लेकरायले पाठवलं. शिवाजी महाराजच्या मायचं आईचं नाव काय? हा बोल, माहित असलं बोल. जिजाबाई. हा उचल. खाऊ दिला नाही आले. नाही 100 दिले का? चालते. तू कसा काय सुटला मा हातातून घे मा. आणि याच्यात गाणे चांगले आहे. आता फुकट देतो मग मला फुकट मागू नको. नाही नाही फुकट खायची आदत पडली लोकांना. फुकट पाहिजे फक्त. हा घे. हे पुस्तक घे. याच्यात तुकाराम दादाचं गाणं आहे. दिसायला साधा औडंबर जादा ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. जय गुरु बाबू. जय भीम. जय शिवराय. आय लव्ह यू. औडंबर जादा अबे ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. आय लव्ह यू काय पोरानं पोरीलेच म्हणाव काय? भाऊ भाऊ नाही म्हणत. मी गजाले नाही म्हणत काय आय लव्ह यू गजानं. प्रेम आहे. प्रेमन आहे का मनात. प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. जन्मांचे दिवस किती, दिवसामध्ये रात्र किती. जन्मांचे दिवस किती, दिवसामध्ये रात्र किती. मधुरी मधुरी किती मरती, मधुरी मधुरी किती मरती. प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात. पती पत्नीनं, भावा भावानं, माय बापानं गावामध्ये जसं तुमचं झाडगाव संघटित गाव आहे, आदर्श गाव आहे. मी तुम्हा गावाच्या मायबापांना ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सोसायटी, शाळा समिती सर्वांना धन्यवाद देतो की हा जो सर्व परिणाम उद्याचा कार्यक्रम उद्या परवा 2 दिवस गावागावाशी गावाचं मूळ भेदभाव मिटवा. भेदभाव मिटवा लावा ब्राह्मणीचा दिवा. इथं कुणबी आहेत, बौद्ध आहेत, माळी आहेत, धनगर आहेत, भोई आहेत, माना आहेत, मातक आहेत. बरं एखादं मुसलमान आलं का बाहेर गाऊन एक जण उभे राहा बरं. असाल एक तो जण. बेरा आले असाल तर एखादं मुस्लिम सत्कार करत आहे ना. मला बाजूच्या गावचे आले तरी चालते ना. हा बाजूच्या गावात तर राहता ना. हाय रे कोई मायका लाल
नाही मी जाणून सत्कार करतो. लोक आगा लावतात ना, इस्लाम खतरे में, हिंदू धोखे में. अबे छोटे गुरुदेव सेवा मंडल में आके देख, मुसलमान भी भजन गाने वाले हैं, बौद्ध भी भजन गाने वाले हैं. आता हे आमचे पा बरं गुरुदेव सेवा मंडळाचा परिणाम, यायचं लग्नाचं काही बजेट बसत नाही. मग थांब रे, मग मी कीर्तनातून सांगितलं, फेसबुकवर कीर्तन होतं माझं, आणि यायचा सासरा मूर्तीच्या पुरचे आहेत आणि नगरपालिकेमध्ये नोकरीवर आहे. आणि ते पोरगी किती शिकेल आहे भाऊ? एमए चालू आहे आता सध्या. एमए चालू आहे तिचं, शिक्षण चालू. आणि हेही ग्रॅज्युएशन पूर्ण. मग मी सांगितलं की हे पोरग लग्नाचं आहे, गुरुदेव शिव मंडळाचं आहे, दारू पेत नाही, व्यसन नाही, शिकलेला आहे. यायच्या सासऱ्यानं बरोबर कॉन्टॅक्ट केला, फेसबुकवर ऐकलं त्यांनी आणि फेसबुकवर कीर्तन ऐकलं. कोण म्हणते फेसबुक? अरे फेसबुकवर कीर्तन ऐकून यायचा संबंध पक्का झाला. आणि एवढं मोठं साहित्य दिलं त्या पोरीले, फ्रीज दिलं, कलर दिलं. थांबा पोटे, काय पोरी चुपत. अरे ते आली, तिनं बक्षीस घेऊन गेली, तू बळबळ करायचं जन्म गमावला. चुपत न, लेकरं ऐकत नाहीत, मग वाया गमावतात. काय डोकं फोडावं यायच्या समोर. म्हणून मायबापानं लेकरं दोनच पैदा करा, दोनच पोरी ठेवा. काही भसाभस 5-7 पोरी पैदा करत नका बसू. हाय काय पोरगी काय पोरगा काय? आता पोरी काय कमी आहे, पण लक्ष द्या. आणि म्हणून वळण लावण्यासाठी संस्कार, हा संस्काराचा धडा आहे, हा संस्कार आहे. सुनील कुमार संस्कार आहे, ते धनगर राजा, धनगराचं पोरग संस्कार आहे. त्याच्या सासऱ्याचं नाव काय मालूम आहे? लटके. लटकेनं पोरगी दिली आमच्या ड्रायव्हर लटकोला, पुरा लटकला. सांगाय, कारण बायाईनं नवरा पसंत करणं काही साधी गोष्ट आहे का बाया हो तुमची? अहो तुम्हाला साडी लागली ना तर बंद दुकान चेक करता तुम्ही, मग म्हणता मला पसंत नाही. 500 साड्या पाहता, पण तुम्ही तुमच्या बायकोनं तुम्हाला पसंत केलं काका, केवढी मोठी गोष्ट झाली. 500 साड्या पसंत करून घेत नाही. एक तर घरी नेल्यावर एखाद्या बाईनं म्हटलं तिला कलर चांगला नाही, झालं वापस. याची कपड्याची दुकान आहे, याची बायको चालवते गजाची, गजानन भाऊची बायको कपड्याची दुकान आहे. अवघ्या साड्या चेक करते, 3 घंटे खाते दुकानदाराचे, मग म्हणते हे माय पसंत नाही. काय छकमारी करावं म्हणते, जीव द्यायचा टाइम आहे कधी, हे पसंतच नाही म्हणते, मर गय म्हणजे पुन्हा 2 घंटे गमवा. हे असं आहे बाबू. पण तरी त्या काकून तुम्हाला काकाले पसंत केलं. घरी जाऊन जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तू जे सांगशील ते मनापासून ऐको. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. म्हणून मी तुम्हा दोघही मायबापांना धन्यवाद देतो. माझ्या ज्या खंदेऱ्याची ताकद आहे बाबू. तुकडोजी महाराजाने एका गरीबाच्या शिंप्याच्या पोराले, अरे नामदेवाचं कीर्तन बंद पाळलं होतं बाबू. तुम्हाला मालूम आहे ना नामदेवाचं कीर्तन कोण बंद केलं तर सांगा बरं. मोठ्या माणसाने बोलत चालते, वाचत नाही ना आपण लोक, म्हणून कीर्तन संपल्यावर पुस्तकं ने जरा वाचा. जास्त कोण वाचते तुम्ही सांगा? जास्त पुस्तकं कोण वाचतात? ज्याईनं पुस्तकं वाचले त्याचे लेकरं डॉक्टर, वकील, न्यायाधीश, कलेक्टर आहेत. तुम्ही पाहून घ्या. 14 ऑक्टोबरले दीक्षाभूमीहून करोडो रुपयाचे पुस्तक बुद्धाचे लोक आणते. करोडो, अर्धा पोटी राहतील. बाबासाहेबांना सांगितलं अर्धा पोटी भूक लागली सीन, आग पडली सीन पोटात, 2 रुपये खिचात आहेत तर 1 रुपयाचं पुस्तक घे आणि 1 रुपयाचे भजे खाय. त्यावेळेस पोटाची आग शांत कर आणि डोक्याची बुद्धिमत्ता वाढव. म्हणून ब्राह्मणानंतर सर्वात जास्त शिक्षणात कोण आहे बोला?
पहिले कोण आहे वर? न्यायाधीश कोण आहे? ब्राह्मण. आणि खाली आता बहुजन समाज वाढला आपला. कुंडी तेरी माळी धनगर. अरे कुंड्याचं पोरग कम्प्युटरचं जनक आहे मूर्तिजापूर. सांगा बरं नाव काय? एखाद्या तरुणानं बोलणं बाबा. बोला लवकर, माहित असलं बोला. त्या कम्प्युटरचे जनक मूर्तिजापूरचं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा त्याचं नाव काय? अंदाज लाव. करेक्ट. या इकडे घे बेटा. हो. तुला पुस्तक देतो. देव आहे का? परमेश्वर आहे का? असेल तर दिसत का नाही? असेल तर त्याचा माझ्या सुख दुःखाची संबंध काय? काय नाव रे बाळा तुझं? मोहित वाघाळे. चांगलाय बेटा. कोण्या क्लास मध्ये आहे? वा वाजव बरं बेटा. एक लाईन मार. ते तुम्ही लाईन म्हटलं की हसता खाऊ. हे लाईन म्हणजे पेटीची लाईन. अरे कॅशिओ देणं गजा कहून असं करतात. त्या पट्ट्या तुटेल आहे. पाहिजो वायर तुटून जाईल. पाहिजो बाबू. सुना काही वाजव. कधी येशील मन काळी 3 वाजव. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या, भारत पुला पुन्हा. हॅलो कधी आवाज वाढव डीजे. मोहना तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. पाहण्या, भारत पुन्हा पुन्हा आज काय? पाहण्या, भारत पुला पुन्हा. काय आडनाव म्हणे? वाघाडी. 500 रुपये दे बरे याला. काय बा पोरग जोरदार आहे. गळ्या ह्या कशाचा परिणाम आहे बाबू? प्रार्थनेचा परिणाम आहे. ऐकलं नाही ना? आम्ही लय श्रीमंत आहोत. दाखवतो या पोराले वाजून. ते नाही वाजवणार. ते गाडीवर फिरीन. तिले डब्बल सीट घेऊन जाईल. आणि हे पोरगी मग त्याचं वरून विकून तोंड पाहिजे. मग ऍक्सिडेंट होईल. मग पुलावरून 4 जण मरतील. विठाला विठाला